आपल्याकडे काही स्क्रिप्ट येत राहतात, फारशा स्क्रिप्ट आल्या होत्या. तर एक हे जे स्क्रिप्ट होती निखिल वैरागर अक्षतांनी आम्हाला एक्सप्लेन केली. आणि हा जो विषय होता ना हा वेगळाच होता. आत्तापर्यंत हा विषयाबद्दल कोणी बोललं नव्हतं. तर त्याच्यामुळे मी आणि आमच्या पार्टनरने डिसाईड केलं की आम्ही या पिक्चरवर इन्व्हेस्ट करूया आणि प्रोड्यूस करूया आणि जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पोहोचवूया. एक रिॲक्शन जर मी तुम्हाला विचारली स्क्रिप्ट ऐकल्यानंतरची, एक रिॲक्शन काय होती तुमची? नाव फार बेस्ट आहे. नाव फार बेस्ट आहे. खरंच फार कुतूहल निर्माण करतंय ते नाव. आणि कसं असतं ना, जेव्हा कोणी विद्यार्थी शिकत राहतो त्यांच्यासमोर तुम्ही 10 सब्जेक्ट ठेवतात, आउट ऑफ विच ही सिलेक्ट ओनली 1 सब्जेक्ट जिसमें उसको कॉन्फिडेंस आता है. द नेम शो कि ये पिक्चर की थीम है, अंबर शो की नाम ही उसे हिट कर सकता है. दैट्स इट. बेसिकली हमने ही कथा तुम्ही निवडली. आता नावाचा विषय निघालाय त्यामुळे हे नाव ज्यांना सुचलं आणि संकल्पना ज्यांच्या डोक्यात अवतरली असे आपले लेखक दिग्दर्शक निखिल वैरागर सर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद. नावाविषयी पोस्टर रिलीज झाल्यापासूनच कौतुक सगळ्यांच्याच मनात होतं, कुतूहल होतं. हे नाव कसं सुचलं याविषयी काय सांगा? ऍक्च्युअली हीच तर आमची स्ट्रॅटेजी होती की म्हणजे आम्ही आता भरपूर इंटरव्ह्यूज केले. ते इंटरव्ह्यूज करताना पण आम्हाला सगळ्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे नाव ह्या चित्रपटाचं काय. तर ह्याच्या मागे पण एक बॅक स्टोरी आहे. म्हणजे ती बॅक स्टोरी अशी आहे की आम्ही ज्यावेळेस हा सिनेमा प्रमोशन करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही विचार केला की ह्याला थोडं अडल्ट पद्धतीने आपण प्रमोट करूया. कारण की कसं होतं की आपण आता सोशल मीडियावरती आपल्याकडे मोबाईल आलेले आहेत आणि जेव्हापासून सोशल मीडिया आपल्याकडे आलेला आहे ना तेव्हापासून त्याचे दोन्हीही परिणाम आहेत. म्हणजे वाईट गुण पण आहेत आणि चांगले गुण पण आहेत. पण काय होतं की पुरुष मंडळी 70% प्रमाणात जी पुरुष मंडळी आहे ना ती ज्यावेळेस एकट्यात मध्ये असते त्यावेळेस त्यांना काही सजेस्टेड ऍप येतात, जसं की पोर्नोग्राफी असेल किंवा काय असेल, ते लगेच त्या ऍपवरती जाऊन क्लिक करतात. आणि असे लोक बसलेले आहेत मागं की ते हे कांड करणारे, जसं सेक्सटॉर्शन म्हणा किंवा हनी ट्रॅप म्हणा, हे सगळे लोक काय करतात, ह्या लोकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांना त्यांचा डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जसा तो डाटा पोहोचला की ते त्यांना विशिष्ट पद्धतीने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. मग ह्या हनी ट्रॅपिंग मध्ये बरेच लोक आपला जीव देखील गमावतात, अनेक कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. आणि मग अशा पद्धतीने आम्ही ह्या टॉपिक वरती डिस्कशन करताना आम्हाला सुचलं की बाबा ह्याला एक योग्य ते नाव असावं. मग ते नाव काय की आंबट शौकीन, कारण की ह्याच्यामध्ये सगळे आंबट शौकीन अडकले जातात, आहे की नाही. ह्याच्यामध्ये सगळे जातात अडकले तर ते आंबट शौकीन लोक. म्हणून आमचं माझं आणि अक्षयचं लिहिताना बोलणं ठरलं की आंबट शौकीन हे नाव या सिनेमाचं असावं.